So guys, as you know, yesterday we see the synthesis of alkane by using Woods reaction. ठीक आहे. काल आपण काय केलं किंवा लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की वुड्स रिॲक्शन जे असते, वुड्स कपलिंग रिॲक्शन ज्याला आपण म्हटलं होतं, ते यूज करून आपण अल्केनचं सिंथेसिस केलं. ठीक आहे. आज आपल्याला काय करायचं आहे, वी आर गोइंग टू सिंथेसाइज द अल्केन बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ठीक आहे. सो ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा काय असतो, तुमचा एक ऑर्गॅनोलेप्टिक कंपाऊंड आहे. मे बी तुम्ही याच्या आधी ग्रिग्नार्ड रिएजंट वगैरे ऐकलं असेल. सो बघू आपण ग्रिग्नार्ड रिएजंट काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण एक काम करू. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द सिंथेसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट काय आणि तो कसा बनतो आधी हे समजून घेऊ. ठीक आहे. आधी आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बनवायचा, नंतर ग्रिग्नार्ड रिएजंट पासून अल्केन बनवायचा. बघा कसं. बघा ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट इज युअर अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच काय असतो तुमचा, इट इज नथिंग बट ग्रिग्नार्ड इज युअर सायंटिस्ट नेम. ग्रिग्नार्ड फाउंडर, ग्रिग्नार्डने हा रिएजंट शोधला होता, हे केमिकल फर्स्ट ऑफ ऑल शोधलं होतं, त्याच्यामुळे त्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतो. ओके. बट त्याचं जे आयपॅक नेम आहे, ज्याचं जे केमिकल नेम आहे ते काय, केमिकल स्ट्रक्चर काय, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ठीक आहे. जेव्हा एक अल्किल ग्रुप, एक मॅग्नेशियम ॲटम आणि एक हलाइड, ओके, एक अल्किल मॉलिक्यूल, एक मॅग्नेशियमचा ॲटम आणि एक हलाइडचा ॲटम, when these three things are combined together they forms अल्किल मॅग्नेशियम हलाइड. आणि हा जो तुमचा अल्किल मॅग्नेशियम हलाइड, बघा अल्किल मॅग्नेशियम हलाइड, अल्किल आपण आर ने रिप्रेझेंट करतो, Mg this is your magnesium and X is your halide. So this compound is known as Grignard's reagent. Okay. So आणि ग्रिग्नार्ड रिएजंटची तुमची मेन प्रॉपर्टी काय, इट इज ऑर्गॅनोमेटॅलिक. ओके. इट इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय असतात, असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम, कंपाऊंड इन विच, असे कंपाऊंड इन विच कार्बन ॲटम इज डायरेक्टली बाउंड टू मेटल ॲटम आर नोन ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक. ठीक आहे. बघा काय असतं, एखाद्या कंपाऊंड मध्ये किंवा अशा कंपाऊंड मध्ये तिथे कार्बन ॲटम डायरेक्टली मॅग्नेशियम किंवा कोणत्याही मेटल ॲटमचे, ठीक आहे, तुमचा मॅग्नेशियम काय ॲटम आहे, मेटल. ओके. आणि अल्किल ग्रुपमध्ये तुमचा कार्बन ॲटम प्रेझेंट असतो. सो ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा असे कोणतेही कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम डायरेक्टली मेटॅलिक ॲटमशी, कोणत्याही मेटल ॲटमशी बॉन्ड बनवतो, तर त्या कंपाऊंडला आपण म्हणतो ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. सो बघा ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये काय होतं, मॅग्नेशियम इज युअर मेटल. ठीक आहे. मॅग्नेशियम काय असतं तुमचं, मेटल असतं. आणि अल्किल ग्रुप बघा सी बॉन्ड, अशा प्रकारे तुमचा अल्किल ग्रुप असतो. ठीक आहे. इकडे तुम्ही एच घेऊ शकता, तिकडे CH2 CH3 चेन पूर्ण कंटिन्यू होऊ शकते. ठीक आहे. बट इन शॉर्ट जो तुमचा अल्किल ग्रुप आहे तो मेटलशी कशाने किंवा मॅग्नेशियमशी कशाने बाउंड असतो, तर कार्बनशी. बघा या ठिकाणी काय होत आहे, कार्बन आणि मेटल ॲटम, कार्बन आणि मेटल ॲटम कोणताही, म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, कोणताही फेरस वगैरे कोणताही मेटल घ्या. ओके. जर कार्बन ॲटम मेटलशी बाउंड असला तर त्या कंपाऊंडला म्हणतो आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. सो सिमिलर या इन दिस सेन्स आपला जो अल्किल मॅग्नेशियम हलाइड आहे हा काय झाला तुमचा, दिस इज अ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. राईट. सो बघा आता आपण बघू ग्रिग्नार्ड रिएजंट बनतो कसं. सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट सिंथेसिस करू. ओके. नंतर त्याच्यापासून आपण काय बनवू, अल्केन डिराईव्ह करू. सो बघा होतं काय, when alkyl halide react with magnesium in the presence of dry ether it forms alkyl magnesium halide. बघ एकदम सिंपल रिएक्शन आहे, नेमिंग एकदम सिंपल आहे. काय होतंय जेव्हा एक अल्किल हलाइड कंपाऊंड मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट होतो, ओके, तेव्हा तो काय फॉर्म करेल, बघा अल्किल हलाइड, अल्किल आणि हलाइड ग्रुपच्या मध्ये फक्त काय ऍड होतोय तुमचा, मॅग्नेशियम ऍड होतोय. ठीक आहे. म्हणजे आर बॉन्ड एक्स होता, तिथे आता काय आला, आर आणि एक्सच्या मध्ये Mg ऍड झाला, तो कंपाऊंड काय आला, आर बॉन्ड Mg बॉन्ड एक्स, त्यालाच आपण म्हणतो ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण कॅटलिस्ट कोणता यूज करतो, सो वी यूज द ड्राय इथर ॲज अ कॅटलिस्ट. सो आय एम रिपीट द रिएक्शन, when alkyl halide reacts with magnesium in the presence of dry ether it forms alkyl magnesium halide. Now सो फॉर एक्झाम्पल आता आपण जनरल रिएक्शन बघितले, आता आपण ग्रिग्नार्ड रिएजंटचं सिंथेसिस बघू. फॉर एक्झाम्पल आपण अल्किल हलाइड घेतला, मिथिल क्लोराइड. ओके. मिथिल क्लोराइड रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम.
इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, दोन वेगळे कंपाऊंड आहेत. ड्राय इथर एकच कंपाऊंड आहे. ठीक आहे, आपण एरोच्या दोन्ही साईडला येतो. सो व्हेन मॅग्नेशियम क्लोराइड रिॲक्ट्स विथ when methyl chloride reacts with magnesium in the presence of dry ether, it will form methyl magnesium chloride. होतं काय, हा तुमचा काय अल्किल हलाइड आहे. या ठिकाणी आपला अल्किल कोण आहे, अल्किल आपला मिथिल प्रेझेंट. ठीक आहे, अल्किल ग्रुप कोणता आहे, आपण कोणता घेतलाय, मिथिल घेतलाय. ठीक आहे, हलाइड कोणता घेतलाय, क्लोरीन घेतलाय. सो तुमचा अल्किल हलाइड कोणता आला, मिथिल क्लोराइड. याच्यामध्ये आपण काय ऍड करतोय, एक Mg ऍड करतोय, मॅग्नेशियम ऍड करतोय. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तो होतं काय, हा जो मॅग्नेशियम आहे हा मिथिल आणि क्लोरीनच्या मध्ये हा बॉन्ड ब्रेक होईल आणि या ठिकाणी काय ऍड होऊन जाईल, तुमचा मॅग्नेशियम ऍड होऊन जाईल. सो युअर कंपाऊंड फॉर्म विल बी, तुमचा कोणता कंपाऊंड तयार होईल, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. बघा नेमिंग करू आपण. दिस इज युअर मिथिल क्लोराइड. हा कोणता आहे तुमचा, मिथिल क्लोराइड. दिस इज युअर मॅग्नेशियम. राईट, आणि त्याचं आपण ग्रिग्नार्ड रिएक्शनचं नाव काय देतो, सगळ्यात पहिल्यांदा आधी अल्किलचं नाव लिहा, मिथिल. देन नेक्स्ट मॅग्नेशियम, मॅग्नेशियम क्लोराइड, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. बघा मिथिल तुमचा अल्किल होता, मिथिल क्लोराइड. मिथिल क्लोराइड मध्ये काय ऍड झालंय, फक्त मॅग्नेशियम ऍड झालंय. सो मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. अशा प्रकारे तुम्ही व्हॅरियस एक्झाम्पल घेऊन ट्राय करू शकता. फॉर एक्झाम्पल here your cyclohexyl group and one bromine. Okay, let's react with magnesium in the presence of dry ether, and it will form Mg1 Br. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सायक्लिक कंपाऊंड घेऊन रिएक्शन करू शकता. बघा सायक्लिक आधी आपण कोणते घेतले, स्ट्रेट चेन कंपाऊंड घेऊ शकतो किंवा जे स्ट्रेट चेन अल्केन आहे ते येऊ शकतो, किंवा आपण जे सायक्लिक अल्केन आहे. ओके, असायक्लिक किंवा सायक्लिक अल्केन, दोन्ही प्रकारचे अल्केन किंवा दोन्ही प्रकारचे अल्किल हलाइड घेऊन आपण ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्म करू शकतो. ओके, दिस इज युअर सायक्लोहेक्सिल ब्रोमाइड प्लस मॅग्नेशियम. इट विल फ्रॉम सायक्लोहेक्सिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. नाउ नेक्स्ट, स्टार्ट करें. सो पॉज करा आणि ट्राय करा. इथे तुमचा कोणता अल्किल आहे, कोणता अल्किल आहे, C2H5 बॉन्ड Cl प्लस Mg इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय बनेल, पॉज करा आणि ट्राय करा. लेट्स ट्राय. बघा ओके, केलंय ट्राय. बघा नाव हा तुमचा C2H5 असेल. दिस इज युअर इथिल क्लोराइड. हा कोणता आहे तुमचा, इथिल क्लोराइड. हा तुमचा मॅग्नेशियम. इथिल आणि क्लोराइड ग्रुप मध्ये काय होईल, मॅग्नेशियम ऍड होईल. सो युअर कंपाऊंड विल बी C2H5 बॉन्ड Mg बॉन्ड Cl. बघ अल्किल आणि हलाइड ग्रुप मध्ये काय ऍड झाला, मॅग्नेशियम ऍड झाला. आणि नेमिंग कसं कराल, आधी अल्किल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे तुमचा, इथिल आहे. सो इथिल मॅग्नेशियम क्लोराइड, इथिल मॅग्नेशियम क्लोराइड. ओके, अशा प्रकारे तुम्ही व्हॅरियस एक्झाम्पल घेऊन ट्राय करू शकता. पण बघा, अँड दिस ऑल युअर ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हे सगळे तुमचे कशाचे एक्झाम्पल आहे, दिस आर युअर ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कशा प्रकारे बघा, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये काय बघायचं, सेंटरला तुमचा मॅग्नेशियम असेल. ओके, मॅग्नेशियमच्या एका साईडला अल्किल ग्रुप आणि एका साईडला हलाइड ग्रुप. सो अल्किल मॅग्नेशियम हलाइड. दिस इज युअर बेसिक स्ट्रक्चर फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, जनरल स्ट्रक्चर काय आहे, आर bond Mg bond X. This is your general formula for Grignard's reagent. ओके, अशा प्रकारे तुम्ही व्हॅरियस एक्झाम्पल घेऊन ट्राय करू शकता. ओके, सो काय मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपण आतापर्यंत काय बनवला, ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं आपण सिंथेसिस बघितलं. बट अवर मेन एम इज सिंथेसिस ऑफ अल्केन फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट किंवा अल्किल मॅग्नेशियम टू हलाइड. राईट द एम. सो हा जो तुमचा अल्किल मॅग्नेशियम हलाइड आहे. ओके, याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे, अल्केन बनवायचं आहे. ओके, सो बघा पहिल्यांदा काय, जसं आपण याच्या आधी जेव्हा आपण लाईव्ह क्लास कंडक्ट केला होता तेव्हा आपलं बोलणं आलं होतं,
सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे दिलंय, जे रिॲक्टंट दिलंय आणि आपल्याला जो प्रॉडक्ट बनवायचा आहे. ओके, तुम्हाला प्रॉडक्ट माहिती आहे आपल्याला काय बनवायचं आहे? आपल्याला बनवायचा आहे अल्केन. आपल्याला दिलेला काय? ग्रिग्नार्ड्स रिएजंट दिला आहे. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला जे दिलंय, जे रिॲक्टंट आहे आणि आपल्याला जो प्रॉडक्ट बनवायचा आहे, त्या दोघींना कम्पेअर करा. ठीक आहे, बघा आता आपल्याला रिॲक्टंट कोणता दिला? ग्रिग्नार्ड्स रिएजंट दिला आहे. ठीक आहे, सो ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये याच्यापासून आपल्याला काय दिलं, काय बनवायचं आहे? अल्केन बनवायचं आहे. ओके, थोड्या वेळाकरता इकडच्या साईडला आपण एक काम करू, आपण इकडची साईड रफ करू. ओके, कन्सिडर करा, इट्स कन्सिडर. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट दिलाय किंवा अल्किल मॅग्नेशियम हलाइड दिलाय. याच्यापैकी आपल्याला अल्केन बनवायचा, याच्यापासून आपल्याला अल्केन बनवायचा. सो याच्यामधला कोणता कॉम्पोनंट आपल्याला अल्केन बनवण्यासाठी लागेल? राईट, याच्यापैकी कोणता कॉम्पोनंट जो अल्किल ग्रुप आहे याच्यापासून आपण अल्केन बनवू शकतो. सो आपल्याला काय करावं लागेल? जनरली आपल्याला एक बेसिक, आपण एक रिॲक्शन आपल्याला जरी डीप माहित नसली तरी आपण एक ब्रीफली अंदाजा घेऊ शकतो किंवा एक बेसिक थिंकिंग आपण करू शकतो की आपल्याला काय करावं लागेल. फर्दर प्रोसेस बद्दल आपण इमॅजिनेशन करू शकतो. सो बघा इथं आपल्याला काय दिलं, मी सेंटरवर लिहितो. ओके, R1MgX. तुमच्याकडे अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे. अल्किल ग्रुप कसा बनतो? अल्केन मधनं जेव्हा आपण एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करतो त्यावेळेस तुमचा काय फॉर्म होतो? अल्किल ग्रुप फॉर्म होतो. राईट, सो आता आपल्याला करायचं काय? आपण आधी अल्किल बनवला होता, अल्किल पासून परत अल्केन ग्रुप बनवायचा आहे. ठीक आहे, इथे तुमचा एक अल्किल ग्रुप आर ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, सो आपल्याला करावं काय लागेल? बघा पहिल्यांदा तर आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. ठीक आहे, अल्किल आणि मॅग्नेशियम मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक करावा लागेल. ठीक आहे, सपोज करा आपण हा ब्रेक केला, सो तुम्हाला अल्किल ग्रुप सेपरेट मिळून जाईल. ओके, आता थोड्या वेळा करता आपण मॅग्नेशियम हलाइडचा विचार करणार नाही. तुम्हाला हा मिळाला अल्किल ग्रुप सेपरेट मिळाला. ओके, तुम्हाला हा मिळाला अल्किल ग्रुप सेपरेट. आता अल्किल ग्रुपचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये करण्यासाठी कशाची गरज आहे? करेक्ट, त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करावं लागेल? एक हायड्रोजन ॲटम ऍड करावा लागेल. ओके, सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण रिॲक्शन मध्ये जो तुमचा अल्किल मॅग्नेशियम जो हलाइड होता, ठीक आहे, तुमचा अल्किल मॅग्नेशियम हलाइड होता, ग्रिग्नार्ड्स रिएजंट होता, त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे? एक हायड्रोजन ॲटम ऍड करायचं आहे. राईट, म्हणजे इट विल अंडरगो द रिडक्शन रिॲक्शन. तुमची रिॲक्शन कोणती होईल? जर तुम्ही हायड्रोजन ॲटम ऍड करताय, ठीक आहे, सो तुमची रिॲक्शन कोणती होईल? इट विल बी अ रिडक्शन रिॲक्शन. ठीक आहे, सो बघा सिमिलरली, सो अल्केन सिंथेसिस कसं होतं? वेन ग्रिग्नार्ड रिएजंट R1MgX रिॲक्ट विथ रिड्युसिंग एजंट. ठीक आहे, आता आपल्याला रिडक्शन करायचं आहे तर आपल्याला काय यूज करावं लागेल? रिड्युसिंग एजंट यूज करावं लागेल किंवा असा एखादा सबस्टन्स यूज करावा लागेल जो काय देईल? H+ देईल, हायड्रोजन ॲटम डोनेट करेल. ओके, म्हणजे आपल्याला एखादा ऍसिड किंवा एखादा ऍसिडिक सबस्टन्स वगैरे आपल्याला घ्यावा लागेल. सो बघा आपल्या बुकमध्ये तुम्ही कोणताही रिड्युसिंग एजंट यूज करू शकता. ओके, बट आपल्या बुकमध्ये कोणता प्रेफर केलाय? वॉटर प्रेफर केलाय. ओके, वॉटर इज युअर ऍक्ट ॲज बोथ ऍसिड अँड बेस. वॉटर काय ऍड करतो? वॉटर कसा ऍक्ट करतो तुमचा? इट इज अँटीप्रोटिक सबस्टन्स. ओके, प्रोटोजेनिक, प्रोटोफिलिक, देन युअर अँटीप्रोटिक सबस्टन्सेस वगैरे, दिस आर द टाइप्स ऑफ सॉल्वंट्स. बट आता आपल्याला काय यूज करायचं आहे? वॉटर यूज करायचं आहे आणि हेअर वॉटर विल ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट ऑर H+ डोनर. सो बघा R1MgX रिॲक्ट विथ वॉटर. आता वॉटरचा जनरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? H2O. सो आपण त्याला कसा लिहितो? H+OH-. इट इज ऍक्च्युअली कंपाऊंड ऑफ 2 आयन्स H+ and OH-. सो आपण त्याला त्याच्या सेपरेट फॉर्म मध्ये लिहू. ओके, सो त्याला आपण आता ॲटॉमिक फॉर्म मध्ये लिहू. सो R1MgX react with H bond OH, means water, in the presence of dry ether. ओके, इथे आपल्याला कॅटलिस्ट काय यूज करायचा आहे? ड्राय इथरच यूज करायचा आहे. सो होईल काय? बघा होईल काय? जो तुमचा हायड्रोजन ॲटम आहे आणि अल्किल ग्रुप आहे, दिस विल रिॲक्ट विथ इच अदर. त्याच्यापैकी रिड्युसिंग एजंट मधला हायड्रोजन ग्रुप काय करेल? अल्किल ग्रुप सोबत अटॅच होईल अँड इट विल फॉर्म्स अल्किल. बघा आता अल्किल ग्रुप मध्ये एक हायड्रोजन ॲटम ऍड झाला, त्याला अटॅच झाला, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशात होऊन जाईल? अल्केन मध्ये होऊन जाईल. ओके, आणि रिमेनिंग पार्ट जो तुमचा मॅग्नेशियम हलाइड आहे आणि हा जो तुमचा हायड्रोक्साईड ग्रुप आहे, हे काय करतात? एकमेकाला कंबाईन करतात. सो नेक्स्ट तुमचा काय फॉर्म होईल? Mg. बघा Mg ला ऑलरेडी एक्स अटॅच होता, मॅग्नेशियमला ऑलरेडी हलाइड अटॅच होता, रिमेनिंग आता कोण अटॅच होईल? राहिलेला OH हायड्रोक्सिल ग्रुप कोणाला अटॅच होईल? मॅग्नेशियमला. ओके, सो मॅग्नेशियम हलाइड हायड्रॉक्साइड. ओके, हा तुमचा कशात फॉर्म होईल? या रिॲक्शन मध्ये फॉर्म होईल. सो बघा जनरल रिॲक्शन परत एकदा मी रिपीट करतो. वेन युअर ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑर अल्किल मॅग्नेशियम हलाइड
reacts with water or dissolve in water or not. In the presence of dry ether, it will form alkane and magnesium halide hydroxide. Okay. So बघा, we are taking one example. When methyl magnesium chloride, आता या ठिकाणी आपण जो ग्रिग्नार्ड रिएजंट घेतलाय तो कोणता घेतलाय? अल्किल मॅग्नेशियम हलाइड. कोणता घेतलाय? अल्किल म्हणून आपण मिथिल ग्रुप यूज करतोय आणि हलाइड म्हणून क्लोरीन यूज करतोय. मॅग्नेशियम तर तुमचा होता. सो वेन मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड रिॲक्ट्स विथ वॉटर, आता होईल काय? वॉटर मधला H अल्किल ग्रुपला कंबाईन करेल. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर वॉटर रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट आणि इट विल गिव्ह अल्केन. आता तुमचा अल्केन कोणता बनेल? तुमचा अल्किल ग्रुप कोणता होता? मिथिल. ठीक आहे. तर त्याचा रिस्पेक्टिव्ह अल्केन कोणता आहे? तुमचा मिथेन. सो इट विल फॉर्म्स मिथेन. इट विल फॉर्म्स मिथेन. ओके. सो आपल्याला अल्केन सिंथेसिस करायचा होता. सॉरी फॉर डिस्टर्बन्स गाइस. ठीक आहे. सो when methyl magnesium chloride reacts with water in the presence of dry ether, it will give the respective alkane. जो तुमचा अल्किल ग्रुप होता त्याचा जो रिस्पेक्टिव्ह अल्केन असेल. जर तुम्ही मिथिल घेतला तर तुम्हाला काय मिळेल? मिथेन मिळेल. इकडे जर तुम्ही इथिल ग्रुप घेतला तर कोणता ग्रुप मिळेल? इथेन मिळेल. जर प्रोपेल घेतला तर प्रोपेन मिळेल. ओके. अशा प्रकारे जर तुम्ही रिस्पेक्टिव्ह अल्किल ग्रुप घ्या त्याचा रिस्पेक्टिव्ह तुम्हाला अल्केन मिळेल. ठीक आहे. आणि लेटर इट विल, आणि जो हायड्रॉक्सिल ग्रुप जो तुमचा रिमेनिंग होता वॉटर मधला तो कोणाला कंबाईन करेल? मॅग्नेशियम हलाइडला किंवा मॅग्नेशियम क्लोराइडला कंबाईन करेल आणि इट विल फॉर्म Mg इन ब्रॅकेट Cl बॉन्ड OH. तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. बघा, मॅग्नेशियमला इथे या प्रकारे, मॅग्नेशियमला ऑलरेडी क्लोरीन अटॅच होता. क्लोरीन ऑलरेडी मॅग्नेशियमला अटॅच आहे. ठीक आहे. आता काय अटॅच होतं? हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच होतो. ठीक आहे. त्याला तुम्ही शॉर्ट मध्ये किंवा वन लाईन मध्ये असं लिहू शकतात, मॅग्नेशियम इन ब्रॅकेट क्लोरीन आणि. ठीक आहे. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज हेक्झिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आपण ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता घेतला? हेक्झिल C6H13. दिस इज युअर हेक्झिल ग्रुप plus magnesium bromide. So hexyl magnesium bromide reacting with water as a reducing agent. Water is acting as a reducing agent in the presence of dry ether. D लिहितोय मी फक्त शॉर्ट मध्ये, dry ether, and it will form. आता तुम्हाला अल्केन कोणता मिळेल? आपण हेक्झिल घेतला. ठीक आहे. C6 घेतला, हेक्झिल घेतला. सो हेक्झिलचा रिस्पेक्टिव्ह अल्केन कोणता असतो? राईट, हेक्झेन. ओके. सो हेक्झेन बघा, C6H14. ओके. तुम्ही सेपरेट घ्या किंवा इथे डायरेक्टली तुम्ही असे लिहू शकता, C6H14 होता असेल. ओके. रिमेनिंग मॅग्नेशियम ब्रोमिन आणि हायड्रॉक्सिल ग्रुप एकमेकाला कंबाईन होते. सो अशा प्रकारे तुम्ही व्हॅरियस एक्झाम्पल घेऊ शकता. ओके. या ठिकाणी तुम्ही जे तुमचे सायक्लिक अल्केन आहे. ओके. आपल्याकडे काय अल्केन दोन प्रकारचे असतात. एक असतो तुमचा अल्केन जे सॅच्युरेटेड कंपाऊंड, त्याच्यामध्ये आपण दोन टाईप करतो. एक तुमचे असायक्लिक आणि एक सायक्लो. ओके. सायक्लिक, असायक्लिक किंवा स्ट्रेट चेन आणि सायक्लो अल्केन. सो इथं आपण स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप घेतला. याच्यावेळी तुम्ही जे तुमचे सायक्लो अल्किल ग्रुप आहेत, हेक्झिल, सायक्लोहेक्झन वगैरे वगैरे किंवा सायक्लोपेंटेन, हे ग्रुपही तुम्ही यूज करू शकता. सो बघा याच्यामध्ये, सो बघा मित्रांनो, नाव युअर नेक्स्ट रिॲक्शन इज, ठीक आहे, इथिल मॅग्नेशियम क्लोराइड रिॲक्ट्स विथ वॉटर. राईट. सो बघा वॉटरचा आपला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण कन्सिडर करतो H2O. ओके. बट देर इज वन फॅक्ट. आपण तिथं डी काय लिहितोय? कॅन यू इमॅजिन व्हॉट इज द फुल फॉर्म और व्हॉट इज द नेम ऑफ डी? म्हणजे डी काय यूज करतोय? DOD काय यूज केलं आपण? बिकॉज बघा थोडंसं रिमेंबर करा, वेन वी वॉज लर्निंग अबाउट आयसोटोप्स. ओके. जेव्हा आपण आयसोटोप्स हा कंपाऊंड किंवा हा जो कन्सेप्ट आहे जेव्हा आपण लर्न करत होतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल, हायड्रोजन हॅज 3 आयसोटोप्स. ओके. हायड्रोजनचे किती आयसोटोप्स असतात? देर आर 3 isotopes. So one of the isotope of hydrogen was deuterium. Okay. So हायड्रोजनचा एक आयसोटोप कोणता असतो? तुमचा ड्यूटेरियम असतो. सो ड्यूटेरियम ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होऊ शकतो. सो C2H5 बॉन्ड मॅग्नेशियम, इथिल मॅग्नेशियम क्लोराइड, C2H5 एनर्जी बॉन्ड here प्लस DOD. आता हायड्रोजनच्या ऐवजी आपण काय यूज करतोय? ड्यूटेरियम यूज करतोय. ओके. ड्यूटेरियम इज ऑल्सो आयसोटोप ऑफ हायड्रोजन. ओके. आयसोटोप ऑफ हायड्रोजन. सो आपण हायड्रोजनच्या ऐवजी काय यूज करू शकतो? DOD पण यूज करू शकतो. सो इट विल फॉर्म्स C2H5 बॉन्ड D. इथं जरी तुम्हाला D वाटत असला बट तो काय एक हायड्रोजन असेल. ठीक आहे. त्याचा सिम्बॉल म्हणून फक्त आपण D यूज करतो, बट इट शोज द प्रॉपर्टी सेम ॲज टू हायड्रोजन. ओके. इट इज जस्ट आयसोटोपिक फॉर्म ऑफ, किंवा इट इज जस्ट आयसोटोप ऑफ हायड्रोजन. सो C2H5 बॉन्ड D.
हा काय फॉर्म झाला तुमचा इथेन. ओके, हा तुमचा काय फॉर्म झाला, याला आपण काय म्हणू शकतो, इथेनच म्हणणार. ओके, आणि लेटर मॅग्नेशियम क्लोरीन ओडी. ओके, मॅग्नेशियम क्लोरीन हायड्रॉक्साईड. इथं OH च्या ऐवजी काय आता आपण H च्या ऐवजी D घेतो, म्हणून इथे काय येतो तुमचा D. ओके, दिस इज अन एक्सेप्शनल रिॲक्शन. जनरली अशा रिॲक्शन तुम्हाला बघायला नाही मिळणार. ओके, बट आपण हायड्रोजनच्या ऐवजी ड्यूटेरियम किंवा जे हायड्रोजनचे आयसोटोप आहे ते ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. ओके, नाव लेट्स टॉक अबाउट मेकॅनिझम. ठीक आहे, तुम्ही काल मेकॅनिझम बघितलं होतं. मेकॅनिझम म्हणजे काय असतं, इट इज जस्ट कालचं लेक्चर आठवत असेल, इट इज जस्ट लाईक अ मॅप ऑफ केमिकल रिॲक्शन. राईट, सो या ठिकाणी आपण मेकॅनिझम बघणार आहे. कोणतीही रिॲक्शन होताना काय होतं बघा, पहिल्यांदा अल्किल आणि मॅग्नेशियम मधला बॉन्ड ब्रेक झाला, तिथे नवीन ग्रुप अटॅच होतोय. ओके, सो कोणती केमिकल रिॲक्शन होतं याची सगळी बॉन्डचं ब्रेकिंग होतं, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर, गेनिंग, शेअरिंग होतं. ओके, हे याच्याबद्दल आपल्याला जी प्रोसेस सांगतो, ओके, हे जे आपल्याला प्रोसेसमध्ये कळतं ते आपल्याला कोण सांगतं, ओके, ती कोणती प्रोसेस आहे, दॅट इज मेकॅनिझम. ओके, आपल्याला कोण सांगतं तर मेकॅनिझम सांगतो. सो बघा आपण पहिली रिॲक्शन काय बघितली होती, आधी आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर्म केला होता. ओके, सो बघा ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर्म करताना ॲक्च्युअली ग्रिग्नार्ड्स रिएजंट लगेच त्याचा मेकॅनिझम सांगायला पाहिजे होता, बट आपलं बुक काय कव्हर करत आहे, आपल्या बुकमध्ये फक्त सिंथेसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट दिलाय आणि त्याच्यानंतर ग्रिग्नार्ड रिएजंट पासून डायरेक्टली अल्केन फॉर्म केलाय. ठीक आहे, सो आपण काय करतो, मेकॅनिझम नंतर घेतो. मेकॅनिझम फॉर इज अ एक्स्ट्रा नॉलेज एक्स्ट्रा फॉर्म. ओके, नंतर आपण क्वेश्चन वगैरे कॅरी करणार आहे. सो बघा पहिल्यांदा काय असतो तुमचा अल्किल हलाइड असतो. ठीक आहे, R बॉन्ड X. अल्किल हलाइड कसा फॉर्म होतो, अल्केन ग्रुप एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि हलाइड ग्रुप एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड बनतो, कोव्हॅलेंट बॉन्ड बनतो. ओके, सो म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड बनतो. बट व्हेन दिस बॉन्ड गेट ब्रेक, ओके, जेव्हा अल्केन आणि हलाइड मधला अल्किल आणि हलाइड मधला हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो, सो इट विल शोज हेटेरोलायटिक क्लिवेज. आता हेटेरोलायटिक क्लिवेज काय असतं, अशी बॉन्ड ब्रेकिंग किंवा असं क्लिवेज ज्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर शेअर झालेले इलेक्ट्रॉन कोणतेही एकाच आयटमकडे जातात, त्याला आपण म्हणतो हेटेरोलायटिक क्लिवेज. सो इथं कोणतं क्लिवेज होतं, हेटेरोलायटिक क्लिवेज होतं. हे दोन जेव्हा एक बॉन्ड ब्रेक झाला, जेव्हा जे दोन इलेक्ट्रॉन बाहेर पडतील, सो त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं व्हायला पाहिजे, एक अल्किलने दिला होता, एक हलाइडने दिला होता. ठीक आहे, दोघींना इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. बट हलाइड इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन, किंवा जो तुमचा अल्किल ग्रुप आहे, ओके, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय हलाइड ग्रुपपेक्षा कमी आहे. हलाइड ग्रुपची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग पॉवर, इलेक्ट्रॉनची हंगर, ओके, त्याची इलेक्ट्रॉनची भूक काय जास्त आहे. सो तो काय करतो, इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, स्वतःकडे ठेवून घेतो. सो त्याने स्वतःचा इलेक्ट्रॉन घेतला, तो न्यूट्रल झाला आणि अल्किलचाही घेतला, त्याच्यामुळे त्याचा कोणता चार्ज आला, निगेटिव्ह. आणि अल्किलने त्याचा एक इलेक्ट्रॉन गेला, ओके, ऑलरेडी त्याने इलेक्ट्रॉन दिला होता, तर तो इलेक्ट्रॉन गेला म्हणून त्याच्यावर एक चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो युअर फॉर्म अल्किल आणि हलाइड ग्रुप तुमचा तयार होतो. मग आता होतं काय, हा जो हलाइड ग्रुप आहे, ठीक आहे, आपण काय बनवतो, आपल्याला R बॉन्ड MgX अल्किल मॅग्नेशियम हलाइड बनवायचं. ठीक आहे, आधी अल्किल आणि हलाइड मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि R पॉझिटिव्ह आणि X निगेटिव्ह. ओके, अल्किलवर एक पॉझिटिव्ह चार्ज आणि हलाइडवर एक निगेटिव्ह चार्ज, दोन आयन्स तुमचे तयार होतात. सो तुमचा अल्किल आयन, तुमचा अल्किल कटायन आहे, ओके, सो तो कोणाकडे जातो, सो इट रिचेस टू मॅग्नेशियम. तो कोणाबरोबर रिॲक्शन देतो, तो मॅग्नेशियमकडे अट्रॅक्ट होतो. आता मॅग्नेशियम काय आहे तुमचा, मेटल आहे आणि मेटल आर ऑलवेज इलेक्ट्रॉन डोनर, दे आर ऑलवेज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. सो मॅग्नेशियम काय करतो, त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉन कोणाला देतो, अल्किल ग्रुपला देतो. ठीक आहे, मग अल्किलवर पॉझिटिव्ह चार्ज होता, ओके, त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज होता, त्याला इलेक्ट्रॉन भेटला, त्याच्याकडे काय आला, एक इलेक्ट्रॉन त्याच्यावर अपियर होतो. राईट, ओके, सॉरी फॉर अगेन डिस्टर्बन्स गाइस. राईट, सो बघा होतं काय, मॅग्नेशियम आणि अल्किल ग्रुपमध्ये काय होतं, बरं रिॲक्शन होते, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं, सॉरी इलेक्ट्रॉनचं डोनेशन होतं आणि गेनिंग होतं. मॅग्नेशियम ग्रुप काय करतो, एक इलेक्ट्रॉन अल्किल ग्रुपला डोनेट करतो, इलेक्ट्रॉन डोनेट केला म्हणून मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह चार्ज आणि अल्किल ग्रुपवर एक इलेक्ट्रॉन अपियर होईल. ओके, सो आता अल्किल ग्रुपकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन शेअरिंगसाठी अवेलेबल आहे. मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हलाइडवर तुमचा निगेटिव्ह चार्ज आहे. तर तिन्ही स्पेसिस काय आहेत आता एकत्र येतील, कंबाईन होतील. बघा, मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह चार्ज, हलाइडवर निगेटिव्ह चार्ज, म्हणजे यांच्यामध्ये काय होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन होईल आणि मॅग्नेशियम आणि हलाइडमध्ये बॉन्ड होईल. ओके, आणि मॅग्नेशियम काय केलं, मॅग्नेशियमने आणि अल्किल ग्रुपने काय केलं, ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन शेअर केलाय. ठीक आहे, सो अल्किल ग्रुपकडे एक इलेक्ट्रॉन होता, तो काय करेल, मॅग्नेशियम शेअर करेल.
त्यांच्यामध्ये बॉन्ड बनेल, राईट. सो तुमचा कोणता कंपाऊंड बनेल बघा, मॅग्नेशियम हलाईड बरोबर पण बॉन्ड बनेल आणि अल्किल ग्रुप बरोबरही बॉन्ड बनेल. सो तुमचा कंपाऊंड काय बनेल, अल्किल मॅग्नेशियम हलाईड, राईट. आता बघा मॅग्नेशियम तुमचा काय इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, हलाईड तुमचा इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. ओके, याच्यावर कोणता चार्ज येईल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, अजून हलाईडवर कोणता चार्ज होता तुमचा, निगेटिव्ह चार्ज. सो हलाईडवर तुमचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियमवर तुमचा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि अल्किल ग्रुपने काय केलं होतं, इलेक्ट्रॉन रिसीव्ह केला होता. सो इट विल शो द पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आता बघा बॉन्डचा टाईप बघा, जो मॅग्नेशियम आणि हलाईड मधला बॉन्ड असतो, ठीक आहे, मॅग्नेशियम आणि हलाईड मधला जो बॉन्ड असतो दॅट इज आयोनिक बॉन्ड, दॅट इज आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक का, कारण एक मेटल आहे एक नॉन मेटल, आणि मेटल आणि नॉन मेटल मधला बॉन्ड कोणता असतो, आयोनिक बॉन्ड असतो. आणि जो अल्किल आणि मॅग्नेशियम मधला बॉन्ड असेल दिस इज 50% कोव्हॅलंट, 50% कोव्हॅलंट, नियर अबाउट 50% तो काय असतो, कम्प्लीट 50% असेल पण 50%च्या जवळपास तो काय असतो, कोव्हॅलंट असतो. आणि 50% त्याच्यात कोणते कॅरेक्टर असतात, इट विल शोज 50% आयोनिक कॅरेक्टर. ओके, सो असा आयोनिक कोव्हॅलंट बॉन्ड इट विल फॉर्म. ओके, 50% आयोनिक कॅरेक्टर, 50% कोव्हॅलंट कॅरेक्टर. आणि मॅग्नेशियम आणि हलाईड बॉन्ड मधला कोणता असतो, हा बॉन्ड कोणता असतो, कम्प्लिटली आयोनिक बॉन्ड. ओके, सो दिस इज युअर सिंथेसिस ऑफ अल्किल मॅग्नेशियम हलाईड. आणि अल्किल मॅग्नेशियम हलाईड पासूनच आपण पुढे अजून काय बनवतो, वी विल फॉर्म द अवर अल्केन, right. So here your synthesis of alkane, preparation of alkane is yet completed. Now we will see in next topic, in next video we will see the physico-chemical properties of alkane. आधी आपण physical properties बघणार, polarity and etc. and then we will see the chemical properties म्हणजे काय, अल्केनच्या chemical reaction. ठीक आहे, अल्केनच्या आपण chemical reaction बघणार. आता याच्यापैकीच तुमच्या काही रिएक्शन काय ऑपोजिट होणार आहे. सिंथेसिस म्हणजेच काय असतो तुमच्या, दॅट इज जर आपण सिंथेसिसला ऑपोजिट केलं तर त्याच तुमच्या काय असतात, that is also chemical reaction, chemical properties. So synthesis व्यवस्थित प्रिपेअर करा. 3 ते 4 रिएक्शन आपण घेतलं, इनफ आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त काय असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू.